आपण पाहत आहे स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत। राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रणही दिलं। आता देशवासियांना उत्कंठा आहे मोदींचं हे मंत्रिमंडळ कसं असेल याची, कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्री पदं मिळतील याचीच पाहूयात यावरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रवेश करताच घटनेची प्रत अशी डोक्याला लावून घेतली आणि नंतर तिच्यावर डोकंही टेकवलं। याच घटनेत मोदी बदल करतील म्हणून विरोधकांनी राळ उठवली आणि भाजप 303 वरून 240 वर घसरली। मोदी सरकार आता एनडीए सरकार बनले। एनडीएच्या नेतेपदी निवड होताच एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपती भवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला। त्यानंतर संध्याकाळी मोदींनीही राष्ट्रपतींची स्वतंत्रपणे भेट घेतली। राष्ट्रपतींनी मोदींना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं। आता हा शपथविधी रविवारी गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी 6 वाजता होईल। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींसोबत जवळपास पूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे। गृह, अर्थ, परराष्ट्र, संरक्षण आणि मनुष्यबळ ही प्रमुख खाती भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे। रस्ते वाहतूक, शिक्षण, महिला बालकल्याण, ऊर्जा आणि पेट्रोलियम खातंही भाजपकडेच राहील असं वाटतंय। मित्र पक्षांना रेल्वे, ग्रामविकास, दूरसंचार, कृषी, आदिवासी, जलशक्ती खाती मिळू शकतात। अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, जयशंकर या प्रमुख मंत्र्यांची मंत्रिपदं कायम राहू शकतात। जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। मंत्रिपद वाटपासाठी कोणता निकष वापरला जातो तेही रंजक आहे। केंद्रात जास्तीत जास्त 82 मंत्री नेमता येतात। 15 पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये खासदारांच्या तुलनेत मंत्रिपदाचं वाटप करायचं झालं तर भाजपच्या वाट्याला तब्बल 67 मंत्रिपदं येतात आणि इतर 14 पक्षांच्या 53 खासदारांना उरलेली 15 मंत्रिपदं मिळू शकतात। 16 खासदारांच्या चंद्राबाबूंच्या टीडीपीला 5 तर 12 खासदारांच्या जेडीयूला 4 मंत्रिपदं मिळू शकतात। याच प्रमाणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत आणि त्यांना 1 किंवा 2 मंत्रिपदं मिळू शकतात। पण मोदी सरकारचं मित्र पक्षांवरचं अवलंबित्व बघता भाजप मित्र पक्षांना जास्त राज्य मंत्रिपदं देऊ शकतं। मित्र पक्षांचा भरवसा वाढवण्यासाठीही भाजपला काही खाती आणि मंत्रिपदांच्या संख्येचा त्याग करावा लागेल। एनडीए मध्ये 8 पक्षांचे फक्त 1 खासदार आहेत, त्यामुळे हे 8ही खासदार राज्यमंत्री म्हणून दिल्यास नवल वाटायला नको। महाराष्ट्रात 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं महाराष्ट्र महत्त्वाचं आहे। त्यामुळे मंत्रिपद वाटपात महाराष्ट्राला झुकतं माप मिळू शकतं। महाराष्ट्रातून भाजपच्या नारायण राणे, उदयनराजे भोसले आणि रक्षा खडसे यांची नावं चर्चेत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळू शकतं। एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडून आलेत, त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं। पण एकनाथ शिंदे स्वतः त्यासाठी आग्रही नसतील। पण शिंदे आणि मोदींची जवळीक पाहता मोदीच श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद देण्यासाठी उत्सुक असतील। राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं। एक मात्र नक्की आहे, भाजपला बहुमत असल्यामुळं आतापर्यंत ते मित्र पक्षांना त्यांच्या इच्छेनुसार मंत्रिपद देत होते। पण आता भाजपचं मित्र पक्षांवर अवलंबित्व असल्यामुळे ते मागतील त्या खात्यांसाठी मोदींना तडजोड करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।